la
पूर्णं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजवानरीयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीच्या पदी नाही ओढा वारा चित्ती चैतन्याचा थारा नाही ओढा वारा चित्ती चैतन्याचा थारा तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीच्या पदी निळा म्हणे हरीच्या संगे करती क्रीडा नाना रंगे निळा म्हणे हरीच्या संगे करती क्रीडा नाना रंगे तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीच्या पदी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 माझी वाणी तुझे वर्णी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीच्या पदी प्रस्तुत प्राप्त प्रसंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचे असणारे शिष्य निळोबराय आणि हा कालाच्या प्रसंगी निळोबरायांचा अतिशय बोध करणारा असा हा अभंग आहे. बोधात्मक आहे पण काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगाला कशा प्रकारचे अभंग निवडावेत त्याची काही श्रृंखला आहे, त्याची काही नियम अशा प्रकारचा आहे आणि त्या नियमाला अनुसरून आज काल्याच्या प्रसंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबरायांचा अभंग आहे. विठाला विठाला
प्रसंगी या गावाचं आराध्य दैवत आदरणीय पूजनीय ब्रह्मलीन गोसाई बाबा ग्रामदैवत असणारं हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने भाऊ वैकुंठवासी गुरुवारी भाऊ आणि वैकुंठवासी गुरुवारी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य नगद नारायण महाराज महादेव बाबा आदी करून सर्व संत मंडळीच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्राच्या सारस्वत भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारी छत्रपती शिवाजी महाराज माझी जाऊ वाईसाहेब यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळे गांधणवाडी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे मला मोठा स्वाभिमान वाटतो. परंपरा टिकवली. स्वाभिमान दुसरा असा आहे की 7 दिवसाचा सप्ताह 1 दिवसावर आला. लोक प्रगतीवर चालतात, वर वाढतं माप आहे. आपलं कसं आहे, ढळतं माप आहे. ढळतं म्हणायचं त्याला, खाली यायचं म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, ढळतं माप. स्वाभिमानाची गोष्ट अशी आहे की 1 दिवस का होईना पण आपण करायला सद्बुद्धी गोसाईबाबांनी दिली. मला तर वाटलं होतं यावर्षी काय करतात नसतो, परंतु असं आहे. नियम सांगू का तुम्हाला? नियम सांगतो तुम्हाला, कळलं बोललं तर कळलं, नाही बोललं तर कळणार नाही. माझी भाषा नाही, माझा नियम नाही, नियम आहे साधू संतांचा. जिये नगरीचे लोक न मिळती एकाएक. बरं ऐका, बरं पुन्हा नीट ऐका. जिये नगरीचे लोक न मिळती एकाएक, भल्याने तेत राहू नये. कळलं काय? भल्याने तेथ राहू नये. मग तुम्ही आम्हाला असं विचारताल की तुम्ही कसं काय आले? तुमचं चांगलं करण्याकरता आलो. विठ्ठल अनंत कोट कल्याण व्हावं ही आमची धारणा असते. हे लक्षात ठेवा. कुठलाही साधू असो, संत असो, आपलं अनंत कोट कल्याण हो. कोणत्या मार्गाने गेल्यावर त्याला दिव्य शक्ती प्राप्त होईल याचं भान आणि ज्ञान साधू संतांच्या ठिकाणी असतं. नुसतं भानही नाही आणि नुसतं ज्ञानही नाही, तर भान आणि ज्ञान या दोन्हीचा संगम संतांच्या जवळ असतो. म्हणून संत अनंत कोट कल्याण करत असतात महाराज. संतांच्या ठिकाणी कोणाची दुश्मनी नाही, हेवा दावा नाही, ऐसं तैसं नाही. एक लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे साधू. कशा करता यावं तर समाजाला अनेक प्रकाराने सांगावं लागतं. समाज एकत्रित शक्तीने चालणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला आज काल्याचं कीर्तन कमी झालं तरी हरकत नाही. आज आपला हाच काल आहे. एक लक्षात ठेवा, काल्याला महत्व आहे. कोणी कुणावरती टीका करू नये, कोणी कोणावरती रोष करू नये. मानवाचं आयुष्य किती वर्षाचं आहे हे लक्षात घेतलंय काय कोणी? किती दिवस अहंकाराने आपण चालणार आहेत, किती दिवस आपली कालर ताट राहणार आहे, किती दिवस सत्तेची आणि संपत्तीची गुर्मी आपल्याजवळ राहणार आहे. विचार करा जरा सगळ्यांनीच, माझ्यासह. मी सांगायला लागलो म्हणजे मी काय अमर आहे? मीही जाणारच आहे. सत्ता संपत्ती याची गुर्मी किती दिवस आहे माणसाच्या ठिकाणी? मी त्या दिवशी बोलून गेलो, ही कुठंतरी थांबलं पाहिजे. ही चांगली गोष्ट नाही महाराज. परमार्थ असो, व्यवहार असो, प्रपंच असो, जीवन असो, त्याच्यामध्ये सामंजस्यपणा, समजदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. अत्यंत महत्त्वाची आहे.
ज्याचं चुकलं त्यांनी क्षमा मागितली पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, मागचे कंथे पुन्हा काढले नाही पाहिजे. हे असं झालं ते तसं काही उपयोग होणार नाही. तुम्ही मागचं उकरीत बसताल तर पुढचा रस्ता दिसणार नाही, आणि पुढचा दिसला तरी मागे खड्डे होतील. त्यामुळं मागचं उकरायचं नाही, पुढं चालत राहायचं. आणि सामंजस्यपणाने ज्यावेळेला आपण चालू ना त्यावेळेला आपलं हे गाव एकत्रित होईल. मला असं सांगा, तुम्ही सगळेच आहात, परक्याचं आक्रमण झालं वाडीवरती, एखादा दरोडा पडला, बाहेरचं एखादं परक्याचं आक्रमण आलं आणि आपल्या सगळ्या वाडीला मारायला लागलं, त्यावेळेला काय करायचं? जाऊन दे, ते बघते खालचे खाली बघते, वरच्याने म्हणायचं, खालच्याने म्हणायचं वरची वरी बघते. जमल का? अख्खी वाडी धुवून जाईल, वाडी धुवून जाईल. वर जर कोणी बाहेर आलो नाही तर उपयोग होणार नाही. सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला ताकद लावली जाते, रोजचा जेवणाचा घास सुद्धा एका बोटाने उचलत नाही. उचलल का? 2 बोटांनी उचलणार नाही. ज्याला घास म्हणतो त्याला 5ची ताकद लागते. आणि म्हणून पंचाला महत्व आहे. विठाल विठाल परस्थितीने रूप अशा प्रकारचं आपल्याला वक्तव्य करणं गरजेची गोष्ट असली. मी काय पाठांतरण अभ्यास करून आलो नाही. इथं काय बोलायचे ही माझी शब्द नाहीत, माझी ताकद नाही. माझं फक्त काही जसं ह्याच्यात बोलल्यावर जसं पुढं जातं का नाही, तसं पाठीमागून आलेलं ह्या थोबाडावाट बाहेर निघतं एवढंच आहे. पण निघतंय कुठून? शिकविता धनी वेगळा जे आहे ती नष्ट झालं पाहिजे. किती दिवस चालणार आहे महाराज? अख्खं यादव कुळ श्रीकृष्णाच्या काळामध्ये समाप्त झालं. कौरव पांडवाचं युद्ध झालं तर सगळं समाप्त झालं. शेवटी जो परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करून आला होता त्यालाही या ठिकाणी अवतार समाप्ती करावी लागली. प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आल्यानंतर आनंद उत्सव झाला तो काय तेवढाच. जरा विचार करा, चांगली गोष्ट आहे. पण हा विचार जर केला प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये एवढा हा असणारा अयोध्येचा राजा दशरथ राजा म्हणजे सामान्य शक्ती नव्हती महाराज. इंद्राला पराभव करून जिंकलेलं अमरावतीला जिंकलं. अमरावती म्हणजे ही अमरावती नाही, स्वर्गावरून ज्याला म्हणतो त्याला अमरावती म्हणतात, म्हणजे स्वर्गाधिक. याच्यावरती चाल करून त्याच्यावरती आधिपत्य गाजवलेले असणारे दशरथ राजा आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले प्रभू रामचंद्र जन्माचा काळ पाहिला तर एकाच्या शापातून प्रभू रामचंद्राच्या अवताराची निर्मिती झाली. श्रावण बाळाचा आई वडिलाचा शाप.
आणि प्रभूचा अवतार झाला. त्याच्या शापातून यांना पुत्र झाला. तोही असाच पुत्र पुत्र करून वर्षी. दशरथ राजाला वाटलं शाप लागे ना का, पण काम झालं. विठ्ठल विठ्ठल काही हरकत नाही. फार सूक्ष्म आहे म्हणून सांगायला तुम्हाला मी. काहीतरी सांगतो असं नाही, सूक्ष्म विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच्या शापामधून आणि एकाच्या पापामधून काय झालं? बाण मारला दशरथ राजाने, श्रावण बाळा लागला, पाप झालं. एक ब्राह्मण पुत्राचा वध झाला, ब्रह्महत्येचं पाप लागलं. परमार्थ शिकावं लागतो. वरच्या वर परमार्थ कळत नाही, अंतरंगात गेल्याशिवाय कळत नाही. आणि कळला तर तो परमार्थातून कधीही बाहेर येत नाही, कधीही बाहेर येत नाही. हे लक्षात ठेवा. त्यांचा शाप, एकाचं पाप आहे, ब्रह्महत्येचं पाप लागलं. गेलं दशरथ राजाने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, सगळं झालं. पण श्रावण बाळाने सांगितले माझे आई वडील दोन्ही जन्मांत आहेत आणि त्यांना नेऊन तू पाणी दे, फक्त काम एक कर म्हणले. पाणी देताना आवाज करू नको, काही उत्तर देऊ नको, काही बोलू नको. कारण तू जर नाही तुझं बोलायला गेलास तर माझी माता पिता पाणी पिणार नाही. काही सांगू नको, फक्त पाणी नेऊन पुढं ठेव, हातात दिलं. हातात दिलं तर त्यांना कळलं की पाणी आलंय. हातात पाणी नेऊन दिलं. झारी हातामध्ये घेतल्याबरोबर आलास का बाळ म्हणल्यावर ह्यांनी हो नाही, हा नाही, काय नाही, खूप वेळ लागला म्हणले तुला यायला, पाणी लांब होतं का वगैरे वगैरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. उत्तर काही दशरथ राजाने दिलं नाही. तू का बोलत नाहीस? जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. पंचायत आली, पाणी जर नाही द्यावा तर दोष. एक ब्रह्महत्येचं पातक झालं, दुसरंही पुन्हा हे पातक आपल्या माथ्यावर पडेल. काय करावं? बोलावं का नाही बोलावं? नाही बोललं तर हे पाणी पिणार नाही, बोलायला जावं तरी पाणी पिणार नाही. दोन्हीकडून अशा प्रकारची ह्याला धर्म अडचण म्हणतात. विठ्ठल काय करावं हे सूचना. शेवटी नाविलाज झाला. म्हणलं काही असो पण खरं सांगणं, इथे तरी लबाडी नको, इथे तरी लबाडी नको सांगणं भाग आहे. म्हणले सांगितलं त्यांनी. म्हणले बाबाजी तुमचा मुलगा पाणी आणण्याकरता गेला श्रावण, पण मी हरण समजून बाण सोडला आणि बाण नेमका त्याच्या काळजामध्ये घुसला. एवढं माझ्याकडून चूक झाली की मी चांगलं बघायला पाहिजे होतं, ते बघितलं. मला वाटलं हरण पाणी प्यायला आलं म्हणून शिकारीच्या नादामध्ये मी बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला तुमच्या. आणि गतप्राण झालेल्या श्रावणाने अगोदर सांगितलं की माझ्या आई वडिलाला तू काही बोलू नकोस, त्यांना पाणी पाज आणि नंतर हे सगळं सांग. पण आपण अशी प्रतिज्ञा केल्यामुळं मला सांगणं भाग पडलं, मला क्षमा करा. एवढा मोठा राजा क्षमा मागतो महाराज. आपल्यासारख्याची काय वो दंबडी की दाल मेरी चिपडी खुशाल. विठाल विठाल आपण आपल्याच मस्तीमध्ये मशगूल असतो. हे विश्व आहे, विश्व. एक कीर्तन झालं म्हणजे विश्व जिंकलं नाही, एक प्रवचन झालं म्हणजे विश्व जिंकलं नाही, एक सप्ताह पार पडला म्हणजे विश्व जिंकलं नाही. अलग महाराष्ट्रातला सप्ताह गाजला म्हणजे विश्व जिंकलं नाही. आणि भारतात जरी सप्ताह गाजला
तरी विश्व जिंकणं विश्व हे वेगळंच आहे. विठाला एक लक्षात ठेवा, श्रावण बाळाच्या आईवडिलाचा शाप दशरथाला लागला आणि त्याच्यातून प्रभूची निर्मिती झाली. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न नाही का, ही चारही भावंड जन्माला आली एका शाखात. पण प्रभू रामचंद्राचं पुढचं जीवन इतकं कठीण. लग्न झालं त्यावेळेला, लग्नाच्या वेळेला अनेक प्रकारची विघ्न. प्रभू रामचंद्राच्या लग्न होऊन ज्या वेळेला पुन्हा अयोध्येमध्ये आले तर प्रभू रामचंद्राला अभिषेक करायचं तर वनवासाला जावं लागलं. सगळ्या सृष्टीचा करता धरता परमात्मा असताना सुद्धा आईच्या शब्दासाठी घरदार सोडून, राज्य सोडून, ऐश्वर्य सोडून वनवासाला जावं लागलं. तुम्ही आम्ही कोण येत आहे ना लक्षात? तर प्रभूला वनवासाला जावं लागलं. वनवासामध्ये गेल्यानंतर ना खाण्याची सोय, ना राहण्याची सोय, ना झोपण्याची सोय, काय काय अनंत यातना भोगाव्या लागल्या त्या शरीराला, त्या देहाला. सीताबाई बरोबर निघली, लक्ष्मण निघले, तर पुढे चालत असताना रावणाने सीता चोरून नेली. ही दुर्भाग्य प्रभू रामचंद्राच्या नशिबी आलं. परमार्थाच्या भूमिका कशा आहेत मी तुम्हाला कळवून देण्यासाठी. तरीही प्रभू रामचंद्र पुढे चालत राहिले. दुःख, शोक, अनेक प्रकारचा त्या जीवनामध्ये प्रभू असतानाही भोगावा लागला. तुम्ही आम्ही कोण? प्रभू पुढे गेले आहेत, रावणावरती स्वारी केली, लंका जिंकली, बिभीषणाला लंका दान केली. तू ह्या राज्याचा अधिपती हो, तू ही सांभाळ. आणि लंका बिभीषणाला देऊन प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले. आणि अयोध्येमध्ये परत आल्यानंतर आता राज्याभिषेक व्हायला काय हरकत आहे का? नसलं तर राहू दे, बस ऐका, जाऊ दे, ते बाकीचं काय होईल कमी जास्ती, काय अडचण नाही. ऐकण्याला महत्व आहे. माघारी परत अयोध्येमध्ये आल्यानंतर आता राज्याभिषेक व्हायचा आहे, तर सीतामाईवरती आळ आला आणि सीतामाईचा त्याग प्रभू रामचंद्रांनी केला. वनवासात असताना 2 मुलं झाली सीतामाईला, लवकुश, लव आणि अंकुश यांची नामाविधान आहेत. प्रभू रामचंद्रा पुढे आले आणि प्रभू रामचंद्राला त्यांचंच चरित्र लवकुशाने ऐकवायला सुरुवात केली की जे वाल्मिकी ऋषींनी त्यांना शिकवलं होतं. कुशलव रामायण गाते, प्रभु
प्रभूच्या जीवनामध्ये स्वतः सामर्थ्यवान काय करता येत नव्हतं महाराज. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, केवढा मोठा गर्व व्हायला पाहिजे त्या प्रभूच्या जीवनामध्ये. काही करता येत होतं त्याला, करता येत होतं का नाही? काहीही बदल करता येत होता. सृष्टीच्या नेमाला तोडता येत नाही. मृत्यू कधी हातात घेता येत नाही. मृत्यू कधी टाळता येणार नाही. का हातात घेता येईल कुणाला? मृत्यू कुणाला हातात घेता येणार? संतांशिवाय मृत्यू कुणाच्या हातात गेला नाही, देवाच्या सुद्धा हातात गेला नाही. शेवटी महाराज शरयू नदीच्या काठावरती जाऊन प्रभू रामचंद्रांनी जलसमाधी घेऊन अवतार संपवला. विठाला जगन्माता पार्वतीचा अवतार असणारा सीतामाईने भूमी दुभागली आणि सीतामाई आतमध्ये गेलेल्या. ज्या भूमीमधून ती वर आली त्याच भूमीमध्ये पुन्हा शेवट त्यांचा झाला. असा इतिहास जो आहे कशा करता ऐकायचा आहे की एवढंही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमात्म्यामध्ये असताना सुद्धा नम्र झाला भूता तेने किती कलर टाईट करून सांगता येत होतं प्रभू रामचंद्राला मी जगाचा स्वामी आहे. अरे आपल्याला एवढंच मिळालं तर आपली टाईट होती आहे. मला काय समजित नाही महाराज. परमार्थात हे शिकायचं आहे. परमार्थ याच्यासाठी करायचा आहे. लीनता अंगात आली पाहिजे, नम्रता अंगात आली पाहिजे. गुरमी माज उन्मत्तपणा यामुळे सर्वनाश संभवतो. विठाला विठाला नेहमी मनुष्य दुसऱ्याला कमी लेखतो आणि स्वतःला काहीतरी समजतो. नेहमी दुसऱ्याला कमी लेखतो, स्वतःला काहीतरी समजतो. महाराज ज्ञानोबारायांच्या पुढे महाराज कीर्तन भजन करणारी मंडळी जी आहे ना, ज्ञानोबारायांनी शिकवण दिली, परमार्थामध्ये शिकवण दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळा अर्चितसे भक्ती, कृपा करुणी बोल गंगावती स्वीकाराल. काय शिकवण आहे परमार्थातली. कीर्तनकाराला वाटतं सगळे येडेच आहेत. येडे नाहीत. त्यांच्यासारखे शहाणे श्रोते कोणी नाही. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सकळाची विणाबाणी
गाते श्रोते आणि पाहते. पुढे बोल. चतुर्विनोदे दुष्यते चतुर विनोदे दुष्यते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. लांबून बोला, ऐकायलाच येत नाही. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकाळा या सकळाती विनवणी. करा विठ्ठल स्मरण का. सगळ्यांना बहुमान आहे. सकळाशी येते आहे अधिकार. तुम्ही बसलात ही सेवाच आहे. श्रवण करणं ही अत्यंत मोठी सेवा आहे. सांगणारापेक्षा ऐकणाराचा अधिकार मोठा आहे. मला हे सांगू, मनचं कोणतंच सांगत नाही हेही लक्षात ठेवा. सांगणारापेक्षा ऐकणाराचा फार मोठा अधिकार आहे. ज्ञानोबासारखे प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती म्हणणारे हे काही सामान्य व्यक्तिमत्व आहे का? निवृत्तीनाथाने श्रवणाचा अधिकार स्वतःकडे घेतला आणि प्रतिपादनाचा अधिकार ज्ञानोबारायांकडे दिला. विचार करा. एवढे मोठे ज्यांच्याकडून निवृत्तीनाथाकडून परंपरा ज्ञानोबारायांच्याकडे आली. ज्ञानदेवांचे गुरुना निवृत्तीनाथ महाराज आहेत माऊलींची. एवढी मोठी थोरली परंपरा गुरु अधिकारावरती असताना सुद्धा निवृत्तीनाथ महाराज ऐकायला बसले. ज्ञानोबराय सांगतायत विठाल विठाल. श्रेष्ठतम असा आहे. बाबांच्या काळामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी बाबांच्या काळातली गोष्ट आठवली म्हणून सांगतो तुम्हाला. बाबांनी विना घ्यावा कीर्तना करता. आणि विना घेतल्यानंतर ती देह रूप ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते भाग्यवान आहेत महाराज. ज्यांना नाथ महाराज पाहायला भेटले नाही, तुकोबराय पाहायला भेटले नाही. बरं, थोर संत आपल्याला पाहायला भेटले नाही, पण संतांचं आणखीन असणारा चालविणारा मार्ग त्या अधिकारातले संत महात्मे पुढे चालून सांप्रत काळामध्ये जी झाले. बंकट स्वामी महाराज, नगद नारायण महाराज, नरसू बाबा. तुमचं होतंय का? मला बोलायचं का बंद करायचं सांगा. आवाजच करू नका. ही सगळी मंडळी ज्यांच्या भाग्यामध्ये पाहायला भेटली, नेत्रांनी पाहायला भेटली, ती भाग्यवान आहेत. भाऊ बाबापर्यंत शेवट आपल्या जवळ आईसाहेब होत्या. मेराबाई भाग्यवान म्हणावं लागेल त्याला. विना घेतला म्हणजे त्याचे पुंज राजबिंड शरीर महाराज. मी कशा करता सांगायला लागलो. त्यांनी कीर्तनात विना घ्यायचा, पण लाला म्हणून त्यांच्या बरोबर असायचे पाडळीचे. आणि लालांनी सगळा कार्यक्रम ते आटोक्यात घ्यायचा. कीर्तनाची चाल म्हणणं, प्रमाण देणं. त्यांनी म्हणावं नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाची पांडुरंग. देवाचा अधिकार कुणाला दिला? लालाला दिला. बघा, पुढे देव नाचे पांडुरंग, परमात्मा पांडुरंग. तसं लालानी नाचावं, तसं बाबांनी नाचावं. विठाला कठीण आहे संतांचं. आजही प्रचिती आहेत, आजही प्रचिती आहे. संत म्हटलं कृपाच असते महाराज, दुसरं काही नसतंच तिथे. ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा स्वरूपाने अधिकार श्रोत्याला जास्त दिला आणि स्वतः कमी लेखलेला आहे. कीर्तनकार श्रोत्यापेक्षा कधीही मोठा नसतो. म्हणून तुम्ही मला पदरात घेतलं. विठाला या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, गांधनवाडी सर्वांच्या
प्रयत्नाने सर्वांच्या तणमनधनाच्या सहकार्याने काही दिवस पोथीचं म्हणजे शिवलीला अमृत पारायण त्यांना तसं करून घ्यायचं असेल, नाराज व्हायचं काही कारण नाही. त्यांना तसं करून घ्यायचं असेल तेव्हा हे असं घडत असतं. त्यांनी जागृती आणून दिली आपल्याला. पुन्हा पहिल्या दिवसाची पहिलं कसं चलत होतं, एका दिवसाचा कार्यक्रम होता. एका दिवसाच्या कार्यक्रमाच्या अगोदर जागर असायची. जागर दुसऱ्या दिवशी दिंड्या नाचायच्या आणि दिंड्या नाचल्यावर भंडारा व्हायचं. भंडारा जेवलं की चालले. तेव्हापासून आम्ही गांधणवाडीमध्ये आहे का नाही? का जुनी माणसं सांगतील का नाही? आहेत ना अजून. एका दिवसाच्या कार्यक्रमापासून ते आजपर्यंत तुम्ही बोलवलं मी आलो नाही असं कधी घडलं नाही. पण तुम्ही ज्या वेळेला एवढीशा लहान लेकरांनी आणि कोणीही वाडीतल्यानी सांगावं, बोलवून दिलं मी आलो नाही असं होणार नाही, कधीही येणार. परंतु तुम्ही सगळे एक जीवाने राही माझी विनंती असणार. विठाला विठाला रोज नांदायचंय आपल्याला इथे. रोज बांधायला बांधाय. रोज एकमेकाचे व्यवहार आहेत. रुसवा आणि राग कशाचा होत असतं, जात असतं, सोडून द्यायचं. एकमेकांना समजून घ्यायचं. एकमेकांनी काय चुकलं असेल तर त्याचं पुन्हा मागचं काढायचं नाही. चांगल्या पद्धतीने इथून पुढचं जीवन आणि सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जो चुकतो तो कोणत्याही समाजाचा असू द्या त्याला जागीच ताडण केलं पाहिजे. त्याच्या समाजाने बापू केलं पाहिजे. महाराज या गावामध्ये एवढी मोठी वास्तू तयार झाली. प्रयत्न केले महाराज. प्रयत्न म्हणजे सोपी गोष्ट नाही. अहो संस्थानला अजून एक खडा इकडल्या तिकडं झाला नाही. अनलिमिट असा शब्द दिलेला आहे अण्णांनी. अजून खडा सरकला नाही इकडला तिकडं. जरा विचार करा. एवढी मोठी वास्तू या गांधणवाडीमध्ये होते. हे प्रयत्नाशिवाय होत नाही. आणि ही वास्तू झाली म्हणजे कुठल्या एका समाजाकरता झाली असं समजायचं नाही. सगळ्याचा विचार करून झालेली. रस्ते कोण्या एका समाजासाठी बापूंनी केले नाही, सगळ्या समाजासाठी रस्ता झाला. धर्ममंदिर जे तयार झालेलं आहे, सभा मंडप तयार झाले, कोणी एका समाजासाठी म्हणून केलं नाही, सर्व समाजासाठी म्हणून केलेलं आहे. याचीही आपल्याला जाण असली पाहिजे. मग तुम्ही काय भांडत बसले? विठाला विठाला जो चुकतो त्याचे कान धरा जाग्यावर. कोण्याही समाजाचा असू द्या, ती जाग्यावर शमलं पाहिजे इथून पुढे. आणि त्याला कोणीही असं म्हणायचं नाही माझ्या जातीचं आहे मी त्याला त्याची चूक पदरात घेईन आणि याला माझा बाब्या म्हणील. काय नाही, बाब्या नाही गोब्या नाही. दोन्ही समाजाने त्याला रेटलं पाहिजे. पुन्हा त्याला तलप नाही झाली पाहिजे चूक करण्याची. समाजामध्ये कोणी असो आणि कोणत्याही समाजाचा असू द्या, हे गावातल्या गावातच प्रकरण मिटलं पाहिजे. पोलीस स्टेशन कोर्टाची पायरी चढण्याची पाळी इथून पुढे येऊ देऊ नका. काहीही निष्पन्न होणार नाही. याचे पैसे जातील, त्याचे पैसे जातील, बोलल्याशिवाय भागणार नाही, एकमेकाचे व्यवहार झाल्याशिवाय राहणार नाही. मोकार पैसे घालून आपण बसू, हे करू नका. पोलीस स्टेशनची पायरी चढण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांनी एकमेकाला समंजसपणाने समजून घ्या. इथून पुढे जो चुकेल त्याला दोन्हीही समाजाच्या माणसाने त्याला शिक्षा केली पाहिजे आणि त्यांनी पुन्हा चूक नाही केली पाहिजे. एवढं सांगण्याकरता मी इथे आलेलो. कशाच्या बैठकी घेता आणि कशाचं काय काढता काय नाही, हेच बैठक आणि हेच कीर्तन. विठाला अशा पद्धतीने महाराज आज ह्या बापूंचं सुद्धा चांगले वाडीकडचे उपकार आहेत. चांगले लक्ष दिलेलं आहे. चांगलं कामं केलेली अजून करायची आहेत. करणार का नाही बापू? नाही निवडून आलं तरी करावं लागेल. प्रयत्न करावा लागेल, आणावं लागेल. सगळ्या समाजाची व्यवस्था करावं लागेल. आपल्याला न्यायचंच काय बरोबर? काहीच न्यायचं नाही. इथंच सोडून जायचं सगळ्यालाच. ज्याच्यासाठी केलं त्यालाही सोडायचे, ज्यांनी केलं त्यालाही सोडायचे.
आणि आमच्यासारख्याला काय राहायचे काय मग? आम्ही तर तुमच्या अगोदर पुढे आहेतच. विठ्ठल पद्धतीने महाराज परमार्थामध्ये यालाच महत्व आहे, यालाच महत्व आहे. त्याचंच नाव परमार्थ आहे. 4 तास देवा पुढे बसला म्हणजे परमार्थ झाला असं समजू नका. ती नित्य नियम असेल त्यांनी करावं, पण निव्वळ अगदी आपलं मन स्वच्छ करणं हेच खरा परमार्थ आहे. मन निर्मळ करणं नाही. निर्मळ जीवन काय करील साबण? काय उपयोग आहे तिथे? जीवन निर्मळ झालं पाहिजे, अंतकरण निर्मळ झालं पाहिजे, मन पवित्र झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. ईर्ष्या असूया ह्या मनातल्या निघून गेल्या पाहिजे. ते मन पवित्र आणि परिकर झाल्यानंतर परमात्मा त्या मनाचा स्वीकार करतो. लक्षात घ्या, मनाचा स्वीकार करतो. ज्या मनाचा स्वीकार केला त्यालाच जवळ घेतलं भगवंतानी. माझे गडी कोण माझे गडी गडी कोण आप आपणाशी मिळू. भगवान म्हणतात मी आणि तुम्ही एकमेकाशी मिळू. मन मिनले रे मना, मन मिनले रे मना, मन मिनले रे मना, मन मिनले रे एकमेकाच्या मनात मन मिळलं महाराज. मन मिनले रे मना, एकमेकाच्या शुद्ध मनाला मन शुद्ध मन मिळत असतं. शरण एका जनार्दना, वारियाने कुंडल हले, डोळे मोडीत ही राधा चालते डोळे मोडीत, पण लक्ष तिचं काय आहे महाराज? तिचं मन कुठं गुंतलेलं आहे माहितीये? प्रभू चरणावरती गुंतलेलं आहे, प्रभूच्या स्वरूपामध्ये गुंतलेलं आहे. आणि अशी प्रभूच्या स्वरूपामध्ये गुंतलेल्या राधेचं मन जर तसं असेल तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे इकडे असे मग तिकडे तैसेची असेल, त्याच्यात काही वादच नाही. इकडं सुख झालं की तिकडे देवाला सुख होतं, इकडं दुःख झालं की देवाला दुःख होतं. आपल्याला देवाला दुःख द्यायचं नसेल तर आपण सुखी असलो पाहिजे. स्वतः सुखी झालो की देव सुखी झाला. म्हणजे स्वतः सुखी झाला, स्वतःच देव झाला. विठाला विठाला असं हे राधेचं आणि श्रीकृष्णाचं परमात्म्याचं मिलन झालं महाराज. राधा त्याच्याकडे गुंतली, पण हा परमात्मा ज्या वेळेला गायीची धार काढायला गेला ना, याचं चित्त धारेवर नसून त्याचं चित्त त्या राधेमध्ये गुंतल्यामुळं नेमका गाय खाली गेला का बाईला खाली गेला पत्ताच नाही. गाय गेली बाजूला, बैल दोही तो नंदा घरी. ही अवस्था भगवान श्रीकृष्णाची झाली. हे ऐक्याचं प्रतीक आहे, एकरूपतेचं प्रतीक आहे.
परमात्मा एक रूप होतो, पण केव्हा त्याचं मनामध्ये आपलं मन मिळालं तेव्हा, आणि तेव्हाच तो प्रसाद आपल्याला देतो. काला कुणासाठी नाही, काल्याची भूमिका समजून घ्यावी लागते महाराज. काला कुणासाठी नाही, काला त्याच्यासाठीच आहे. काला त्याच्यासाठीच आहे की ज्याचं मन परमात्म्यामध्ये मिलन झालं, त्या दोन्ही मनाचं मिलन होणं याचं नाव काला आहे. जीव आणि शिवाचं ऐक्य होणं याचं नाव काला आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य होणं याचं नाव काला आहे. जीवाशिवाचं ऐक्य होणं याचं नाव काला आहे. दोन भिन्न वस्तू एकत्र होणं याचं नाव काला आहे. आणि ज्या वेळेला ती कालाच्या स्वरूपामध्ये, त्यावेळेला ती भिन्नत्व राहत नाही, भिन्न होतही नाही, कधीच होऊ शकत नाही. दही आणि भात एकत्र केल्यावर भिन्न होईल, होणार नाही. दोन पदार्थ वेगळे आहेत, भात आणि दही, दोन्ही एकत्र झाल्यावर भिन्न होत नाही. तसं देव आणि आपण एकत्र झाल्यावर पुन्हा भिन्न व्हायचं काही कारण नाही, नसतोच भिन्न. मध्ये कल्पना शिरलेली आहे, आणि कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलिजे ती. या कल्पनेमुळे आपण कल्पनेत बाजूला आहेत. कल्पना बाजूला सरल्याबरोबर आहे ते प्रत्यक्ष परब्रह्म आपणच आहोत. विठाला महाराज म्हणतात, एकत्र या. माझ्या मनात मन मिळाला तर तुमचा काला मी खाईल, आणि माझा काला तुम्हाला खाऊ घालील. एकमेक देऊ मुखी, एकमेक देऊ एकमेकाच्या मुखात देऊ. असे जे गडी एकत्र केले सगळे महाराज, बळीराम दादाचे वेगळे आणि श्रीकृष्णाचे वेगळे, आणि दोन्ही वेगळे निवडल्यानंतर आपापले गडी वाटून घेतल्यानंतर एकमेका त्यांचा खेळ सुरू झाला. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. पण हे होण्याकरता महाराज त्याला एक लागतं. महत्वाची गोष्ट, देवाकडे जाऊन देवाशी मिळायचं असेल ना, देवाकडे जाऊन देवाकडे मिळायचं असेल ना, देवाचं ज्ञान जर घ्यायचं असेल तर कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजानी प्रकाश, अवघाजानी प्रकाश, अवघाजानी प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मनी कंठात कृष्ण मणी, दुसरे बरेच मणी बघितले. रुद्राक्षाचा मणी बघितला, काचीचा इमिटेशनचा मणी बघितला, सोन्याचा मणी बघितला, चांदीचा मणी बघितला, वेगवेगळे अनेक प्रकारचे इमिटेशनचे मणी पाहिले. पण हे कृष्ण मणी काय आम्हाला माहित नाही बा.
ती कसं माहिती होईल? ते मुळातच कटाळा आहे ना त्याचा. भजन घाली भोगावरी. आता उगा बसायचं म्हणजे भोग असला, भोग आलाय म्हणून बसायचं. प्रेम बसलं, प्रेमाने बसता आलं पाहिजे. त्याच्या ढोंगणाला मुंग्या निघत नाही. ज्याच्याजवळ प्रेम आहे ना त्याच्या ढोंगणाला मुंग्या येत नाही. बरं, ज्याच्याजवळ प्रेम आहे ना त्याच्या पायाला मुंग्या येणार नाही. ज्याला ज्याचं प्रेम देवावर आहे ना त्याला वेळ किती झाला कळत नाही. विठाला विठाला कंठाच्या मध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे कृष्णाचं नामस्मरण करणं. याला कंठी धरिला कृष्णमणी. भगवंताचं नाम कंठामध्ये अखंड. कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, काय तुम्हाला जे आवडेल त्या देवाचं नामस्मरण कंठामध्ये सतत राहणं. कंठी धरिला कृष्णमणी. नमः शिवाय म्हणा, श्री गुरुदेव दत्त म्हणा, तुकाराम तुकाराम म्हणा, माऊली माऊली म्हणा. काय तुम्हाला इच्छा होईल ते म्हणा. आपले आईबाप चांगले होते, कंठात असं बसणार नाही तर असं बसन म्हणून त्यांनी नावं काय ठेवले? गोविंद, कृष्ण, दामोदर. ही नावं ठेवली का नाही? ही नावं ठेवली. आता काय पप्या, बब्या, ह्याने उद्धार होणार आहे का ह्या नावाने? सांगा बरं. जेने नो हे जन्म यमाची यातना साधना करा काही. सहज साधन आहे. जेने नवे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. हे सहज साधन आहे. पण आपले आई वडील सहज साधन करत होते. आपल्या मुलांचं नाव देवाचं, संताचं असं ठेवायचे. ते कंठामध्ये आपोआप हाका मारली की कंठात द्यायची. आता आई वडिलांनी चांगलं केलं पण आपण त्याच्या चुका सुधारल्या. आपलं नाव चांगलं आहे नारायण, वाईट आहे का नाव? काय नाव आहे? आता नारायणाचा झाला बंडू. कसा झाला ते दिवस झाले पण झाला का नाही? नाव आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद, सत गेलं चित गेलं, आनंद राहिला. काय नाव आहे? सच्चिदानंद. सत गेलं चित गेलं, आनंद राहिला. आनंद तिचा मुकिया शिवाच्या वैरे होती वैरिकानी ऐकती रे. पांगळा शिपाय ही तिथला आनंद असा आहे. परमार्थातला आनंद या स्वरूपातला आहे. आणि ह्या आनंदाची टोही आनंद तरंग. त्या आनंदाला कधी दुःखच माहित नाही, आहे की नाही? इष्ट्याला पाणी कवाच माहित नाही आणि पाण्याला इष्ट कवाच माहित नाही. पाणी इष्ट्याकडे आलं की इष्टू इजून जातो. त्याची पाण्याची गाठभेट व्हायचं काही कारण नाही. ती गेलं इजून. गाठभेट व्हावं, एकमेकाची भेट व्हावं, चांगलं एकमेकाशी बोलावं. नाही, पाणी इष्ट्याकडे जाऊ नाही तर इष्टू पाण्याकडे जाऊ. काही झालं तरी दोघाची गाठभेट होणार. कुणी ना कुणीतरी त्याच्यातलं ज्याचा जोर वाढल एक तर पाणी आटल नाही तर इस्तू इजन, दोन्ही पैकी गाठभेट नाही. त्यांची गाठभेट वरच होती. कुठं कुठं वर म्हणजे तिकडं स्वर्गात नाही, आकाशात बीजाच्या रूपाने. विठ्ठल विठ्ठल. आनंदाला दुःख माहित नाही, दुःखाला आनंद माहित नाही. हे दोन्ही परस्पर विरोधी धर्म आहेत, आनंद आणि दुःख. म्हणून महाराज नाव ठेवत असताना असं नाव ठेवलं गेलं पाहिजे अपत्याचं की जेणेकरून आपल्याला सहज पुण्य घडेल. सहज असं आहे. आता नाव अर्जुन,
अर्जुन महाराजाचं नाव काय? अर्जुन. किती चांगलं नाव आहे. तुम्हाला कृष्ण आहे का एखादा वाडीत? अर्जुन महाराज नाही. आता येईन कृष्ण, थांबा. अर्जुनाला कृष्ण अशी जोड झाली पाहिजे, पण अर्जुनाचं झाला बाब्या. कवा झाला, कसा झाला काय माहित नाही. त्याचं झालं नाव अर्जुनचं झालं बब. हे काय चाललंय? म्हणजे आई वडिलांनी चांगलं केलं, पण नावात बदल झाला की वृत्तीत बदल होत जातो. विठाला विठाला तुमचं कसं काय? माझं सांगू का तुम्हाला? सांगू नाही, माझं पण सांगायची पाळ आली. म्हणजे तुमचं तर नाव कोणकडेच बसत नाही. हे महादेवाचं नाव आहे. अभ्यास करा, मला सांगा परत कुणाचं नाव आहे? माझं जे नाव आहे ते महादेवाचं नाव आहे. त्याच्यामध्ये म्हणजे महादेवाच्या नावामुळं सांगतो तुम्हाला, माझ्या नावामुळं सांगत नाही. माझं नावच नाही. बरंच नाव कुठून आणता? कुणाचं ठेवलेलं नावाला उग म्हणावं लागतं का? जन्मजात पोटात आईचे नाव घेऊन येतो कोणी? नाही. मग ते नाव आहे महादेवाचं. त्या महादेवाच्या नावाचा विग्रह असा आहे, संधी अशी आहे, सत अधिक ईश. म्हणजे सत म्हणजे सत्य, त्रिकाल अबाधित, त्याला म्हणावं सत. त्रिकाल अबाधित म्हणजे भूत भविष्य वर्तमान काळामध्ये ज्याचा नाश संभवत नाही त्याला सत म्हणतात. आणि तोच ईश्वर आहे, सत्य ईश्वर आहे. अशा नामाची अशी व्याप्ती आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, प्रसंग आला म्हणून सांगितलं. माझं नाही सांगितलं, महादेवाचं असं आहे. विठाला असे निवडलेले गोपाळ आहेत ना, त्यांना कंठामध्ये ज्यांच्या कृष्णमणी त्यांना जवळ केलं. आणि मग त्यांचं काय होतं महाराज? अवघाजनी प्रकाश. सगळ्या त्रिभुवनात सर्व जगामध्ये त्याचा प्रकाश असतो. प्रकाश महाराज, असं प्रकाश समजू नका. प्रकाशाचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. प्रकाशाचा प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचा. कोणता प्रकाश आहे? एक जड प्रकाश आहे, एक चित प्रकाश आहे, पण तो विकारी आहे. एक चित प्रकाश आहे, पण तो अविकारी प्रकाश आहे. विज्ञानवाद्यांनो, विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांनो, हे प्रकाश तुम्ही कधी बघितलेत का? आज तुम्हाला एवढंच सांगतो बरं, म्हणजे तुमच्या लक्षात बसलं. अभ्यास सर्व गोष्टीने अशा प्रकारचा असावा. प्रकाश आहे तो जड आहे. सूर्यप्रकाश, चंद्राचा प्रकाश, ताऱ्यांचा प्रकाश. लक्ष देऊन ऐका. ही लाईटचा प्रकाश, इलेक्ट्रिकचा. दिवा, चिमणी, राखेलवर चालणारी असो, गोड तेलावर चालणारी असो, पेट्रोल डिझेलवर चालणारी वीज असो, हे सगळे जड प्रकाश आहेत. दुसऱ्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे त्याला जड प्रकाश म्हणावं. चंद्र सूर्य हे कुणाच्या प्रकाशाने प्रकाशमान आहेत? चित विकारी असणाऱ्या प्रकाशाने ती प्रकाशमान आहे. चित विकारी प्रकाश कोणता आहे? चित विकारी प्रकाश असा आहे की वस्तूचं ज्ञान करून देतो. तो कशाचं ज्ञान करून देतो? वस्तूचं ज्ञान करून देतो. कोणाला ज्ञान करून देतो? जीवाला. जो जीव जो आहे तो चित विकारी असा स्वरूपाचा असल्यामुळे त्या जीवाला वस्तूचं ज्ञान करून देतो. मला एक सांगा, भित्त अंधार आहे आणि वस्तू हाताला लागल्याबरोबर बर का ताबडतोब त्याला लक्षात येते की ही वस्तू काय आहे. हे ज्ञान कोण करून देतं? तिथं उजेड नाही, दिसायचा पत्ता नाही, भित्त अंधार आहे, काहीच दिसत नाही, पाय सुद्धा पुढे टाकता येत नाही. वस्तू हाताला लागल्याबरोबर ती वस्तू काय आहे? वाटी आहे का तांब्या आहे? दिसत तर नाही. दिसतं का? काहीच दिसत नाही. वस्तू कुठली? वस्तू तांब्या आहे का? हा
चप्पल आहे का, बूट आहे का, मुसळ आहे का, काय अजून केर सुनी आहे, हे हाताला लागल्यावर जी न दिसता ज्याचं ज्ञान होतं ते चित्त विकारी आहे. विठाल ही चित्त वृत्ती जी आहे ही वृत्ती वस्तूपर्यंत जाते आणि वृत्ती ही वस्तूचं ज्ञान करून देते. ही वृत्तीरूपी प्रकाशाने अनेक प्रकाशमान झालेले आहे. ही एक भाग आहे चित्त विकारी प्रकाशाचा. दुसरा प्रकाश आहे चित्त अविकारी प्रकाश. हे चित्त अविकारी प्रकाश म्हणजे जो आहे तो आत्मस्वरूप आहे, ज्याचा त्याचा आत्मा, ज्याच्या त्याच्या ठिकाणी असणारा आत्मा, यो कशाने पेटत नाही आणि कशाने विजत नाही, कशाने जळत नाही, कशाने तुटत नाही. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, असं आहे का ना. कशाने तुटत नाही, जाळीता जळेना, तोडिता तुटेना, आत्मा अजर अमर आहे. मला सांगा, जीवाला जात नाही, आत्म्याला जात आहे का? आत्म्याला जात नाही, जीवाला जात नाही. आणि ज्याला जात लावली त्याला कळत नाही. शरीराला कळतं का? माझी माती कोणी करावं, माझं सांगतो तुम्हाला, दुसऱ्याचं नाही सांगत. मेल्यावर कोणी करावं हे देहाला कळेल का? मराठीची आली का, वांदरीची आली का, शिंप्याची आली का, हरिजनाची आली का? सगळ्यांनी यावं, येण्याचा विषय नाही. शेवटी सगळ्यांनी यावं, आलंच पाहिजे. हे तुम्हाला आमंत्रण देतो, विसरून जाऊ नका. जेव्हा होईन तेव्हा सगळ्यांनी आलं पाहिजे. त्याला कळेल का, त्या देहाला कळेल का ह्यो आपल्या जातीचा आलाय म्हणून माती द्यायला? कळेल का हो? ज्याच्यावर आरोप लादला जातो त्याला काही कळत नाही. मग कळतं कुणाला? कळतं एका मनाला. कोणाला कळतं? एका मनाला कळतं. देव कळतो कुणाला? देहाला कळत नाही. कुणाला कळतं? मनाला कळतं. सुख कळतं कुणाला? मनाला. देहाला नाही कळत. दुःख कळतं कुणाला? मनाला कळतं. सुख दुःखाच्या अवस्था मनाला कळत असतात, देहाला कळायचा संबंध नाही. आणि जर कळालं असतं, सांगतो तुम्हाला, जीव निघून गेला, आत्मा तर अजरामर झाला. जीव परलोक मार्गामध्ये कर्मानी गो पद्धती जीव एक हा. जीव गेला, कर्म करण्याकरता निघून गेला. या जन्मामध्ये केले कर्म झाले, तीची भोग आले. तसे उपजले मेले आयुष्य किती. या जन्मात आणि त्या जीवाने कर्म केलं तसा पुढच्या कार्याला तू पुढे निघून गेलेला आहे कर्म फेडण्याकरता. आपल्याला आता लय बरं वाटतं ह्याची त्याची काडी टाकायला, त्याची त्याची आग लावायला, त्याचं पेटून द्यायला, भांडणं लावायला, भांडणं करायला खूप मस्त वाटतं. द्वेष, असूया, अहंकार याला मस्त वाटतं, पण ते पुढं फेडावं लागन. विठाला ते गेला जीव तिकडे कर्म भोगण्याकरता. आत्मा आपला अमर आहे, त्याचा विषय नाही. मग मन आहे, मन महाराज. हे मन ज्याला कळत होतं, ज्याच्यामुळे सुखदुःख होत होतं, ते मन शरीरातून निघून गेलं. दिसतं का कुणाला बरेपर्यंत मन? नाही का? अमान्य करता का मनाला तुम्ही? माझ्या मनात आलं तर कीर्तनाला बसन, नाही तर मधूनच उठून जाईन. नाही, मन इथे मनात काय येईल तसा वागतो माणूस. त्याच्यामुळे दुःखालाही प्राप्त होतं, कधी सुखालाही प्राप्त होतं. मन हे ठरवतं, हे सुखी झालो दुःखी झालो. मनाच्या अवस्था आहेत त्या सुख दुःखाच्या. मग मन निघून गेलं, ज्याला कळत होतं ते निघून गेलं. आता ती निघून गेल्यावर खाली काय राहिलं? प्रेत राहिलं. मला आणखीन एक जागृत अवस्था सांगतो, जिवंतपणाची. पुढची ही शेवटची अवस्था, पण जिवंतपणाची सांगतो आपल्या लक्षात येण्याकरता. मनुष्य झोपी गेला, गार झोपलेला आहे. त्याच्याजवळ त्याचा परिवार आहे, बायका आहेत, मुलं आहेत, अत्तरदानी, मच्छरदानी, सगळं काही तिथं आहे. काय अष्टभोग त्याच्याजवळ आहेत. पण हा इतका गाढ झोपी गेला
की त्याचं मन मनाच्या स्थितीवर न राहता कुठं गेलं, उन्मनी अवस्थेला गेलं. कुठं गेलं ते? उन्मनी अवस्थेला गेलं. उन्मनी अवस्थेला गेल्यामुळं ती सुषुप्तीत लय झाला त्या मनाचा. काय मन गेलं नाही शरीराच्या बाहेर, लय झाला. त्याला लय झाला म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. तो मनाचा लय सुषुप्तीमध्ये झाला. हा झोपलेला आहे, सगळा परिवार जवळ आहे, सगळे भोग जवळ आहे, पण कोणीही त्याला दिसत नाही, दिसतही नाही आणि आहेत जवळ बसलेली याची जाणीव त्याला नाही. का? तो झोपीत सुषुप्तीमध्ये लीन झालेला आहे, इतका गाढ झोपलेला आहे, गोरलाय. आणि उठल्यावर, उठून बसल्यावर त्याला हे सगळं दिसतं. अरे बापरे, म्हणजे हे कधी आणून ठेवलं? म्हणजे आम्ही पहिल्यापासून तुमच्या जवळच बसलेलो आहेत. ते म्हणले आता मी गाढ झोपलेलो होतो. याचा अर्थ मन विलीन झालेलं होतं सुषुप्तीमध्ये. म्हणून त्या मनाच्या अवस्थेमध्ये जिवंत असताना जर मन विलीन झालं तरी सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होणार नाही. म्हणून सुखदुःख प्राप्त होण्याकरता मनाची अवस्था जागेवर लागते. आणि हे मन असलंच आहे, तेही तुटता तुटत नाही, मरता मरत नाही, जळता जळत नाही. ते निघून गेलं शरीराच्या बाहेर तर त्याची ज्याची तक्रार असते पोळतय पोळतय. तक्रार कोण करतं? पळाल्यावर तक्रार कोण करतं? मन करतं. शरीराच्या मुखाच्या माध्यमाने ते करतं मन. मला पळायला लागलं, जरा कमी कर जाळ. कोण म्हणतं? मन म्हणतं. ते तक्रार करणारं मनच गेलं निघून शरीरातून. आता काय कोण तक्रार करीन? मग मसन वाट्यात नेल्यावर, लाकडावर जाळल्यावर तक्रार कोणी करायची? म्हणून तक्रार करतच नाही, कारण तिथं सगळं मन विलीन झालेलं असल्यामुळे तक्रार करणाराच शरीरात राहिला नाही, तर तक्रार कशाची करता? विठाला विठाला. सगळं मनावर येऊन बसतं. महाराज काय सांगावं? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये श्राद्धाचा कार्यक्रम होता आणि खीर केली श्राद्धा करता. आणि खीर केली. त्याने खिरीसाठी दूध मागवलं. आपल्या वाडीतून दूध गेलं. ऐकून घ्या बरं का. दूध गेलं. तो दूध देणारा प्रांजळ मनाचा होता, त्याच्या मनात काही पाप नव्हतं. त्याने दूध दिलं. घेऊन जाणारा त्याच्या मनात पाप नव्हतं, शुद्ध मनाचा होता. तोही दूध घेऊन चाललेला होता. रस्त्यावरून जाताना एक घार बसलेली होती आणि तिच्या चुचीमध्ये साप होता. निसर्ग नियम आहे, घार साप पकडते, ती पकडणार. ते त्याला चावत असताना, ह्यो खालून जात असताना त्याच्या दुधामध्ये याची सापाची गरळ टाकणं हा निसर्ग नियम आहे. त्याचं काम काय त्यांनी केलं? चावत असताना त्याची गरळ खाली पडली. ती नेमकी त्या पडली दुधात. दूध घेऊन त्याचं बासुंदी बनवली, काय खीर बनवली, ती जेवायला वाढली. ते श्राद्धाचे माणसं जेवढे बोलले तेवढे मेल. पाप कोणावर ठेवता बरं? सांगा बरं. एज्युकेटेड जरा ऐका बरं, सांगा बरं कोणावर पाप बसविता? ऐकलं ना तुम्ही? कोणावर पाप बसवायचं आता सांगा तुम्हीच. मला काय समजा नाही. दूध दिलं त्याच्यावर पाप बसवायचं का? दूध नेणारा होता त्याच्यावर पाप बसवायचं का? सापावरती पाप बसवायचं का? घारीवर पाप बसवायचं का? कोणावर पाप बसवायचं का? ज्याने श्राद्ध घातलं बापाचं त्याच्यावर पाप बसवायचं कोणावर? कोणावर बसवावं आता? ही सापाचा दोष नाही, घारीचा दोष नाही, दूध देणाराचा दोष नाही, दूध नेणाराचा दोष नाही, जीव घालणाराचा दोष नाही. पाप तर झालं. आता काय करावं? आता कोणावर बसवावं पाप? बाया धुवायला गेल्या होत्या, बाया गांधनवाडीतल्या नाही, दुसरी गाड्या सांगतो. बाया धुता बायाला सवयच आहे. तसे माणसं बी तशा बाईच्या प्रवृत्तीचे असतील. तुला म्हणून सांगतो, तू कोणाला म्हणू नको. गाड्यात सुद्धा ही जडपणा शिरला. विठाला विठाला. बाया धुणं धुत होते. ती एक बसली होती म्हातारी. ती म्हणली, बाया आज काय बघते की तुम्हाला गावात काय झालं? ती म्हणली, काय झाले? जरा सुरू. आणि तुला म्हणून सांगते, तुला कोणाला म्हणू नको. म्हणजे काय झालं ही तर सांग ना. तिला ऐकायची उत्सुकता आणि हिला सांगायची उत्सुकता. ती म्हणली, त्या बामणाच्या घरी जेवायला केलं होतं, त्याच्या बापाचं श्राद्ध होतं, माणसं बोललेले, पाहुणे रावळे, जेव घातले, सारे मारून टाकले. हिला काय माहिती होतं?
हिला काहीच माहीत नव्हतं. ज्यांनी केलं त्याला माहीत नाही, ज्यांनी दिलं त्याला माहीत नाही, ज्यांनी नेलं त्याला माहीत नाही, ज्यांनी जेवले त्याला माहीत नाही, ज्यांनी जीव घातलं त्याला माहीत नाही. हिला काय माहीत? हिला कसं माहीत झालं? चित्रगुप्ताला सांगितलं भगवंतानी, जागा इथेच रिकामी आहे, फिलिंग द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. इथं टाका आता यांना, आता इथं टाका. हे कंसातले, तसे आपण कंसात राहू नयेत, आपण कंस होऊ नये. विठाला विठाला एकी निंदकापाशी अशीशी पापी. निंदकाच्या बोकांडी ती पाप गेलं महाराज, हे लक्षात ठेवा बरं. कुठं गेलं हे पाप? निंदा करणाराकडे गेलं. म्हणून निंदेपासून अलिप्त असावं, आशेपासून दूर राहावं. अशा प्रकाराने ज्या वेळेला मन निर्मळ होतं, स्वच्छ होतं, त्या ठिकाणी येवोनी गोपाळ राहे तेथे. गोपाळ राहे म्हणे चित्त करारे, असे निर्मळ जे आहेत त्यांना म्हणावं भाविक गोवळ. ते गोवळ आहेत. ज्यांनी इंद्रिय ताब्यात घेतले त्याला गोवळ म्हणायचं, आणि जे इंद्रियाला राखतात त्याला गोपाळ म्हणायचं. ज्यांच्या द्वापार युगामध्ये ज्यांच्या सहवासात परमात्मा होता ते कोण होते? गोपाळ होते. ज्यांनी गायी पालन केलेले आहेत ते काय होते? गोपाळ. आणि त्यांची संगत करणारा त्याला काय म्हणायचं? तो सुद्धा गोपाळ. तो सुद्धा ज्यांच्या बरोबर राहतो तोही, ती सगळे गोपाळच. आणि जो त्यांच्या बरोबर राहतो श्रीकृष्ण परमात्मा तोही गोपाळच आहे. असा अनन्य अशा प्रकारचा संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित झाला पाहिजे. एक स्वरूप अशा प्रकारची भूमिका झाली पाहिजे. असं ऐक्याची भूमिका आहे. काला ऐक्याचा आहे, भिन्नतेचा नाही. काला कशाचा आहे? ऐक्याचा आहे. अशी अभिन्नता त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे महाराज. त्याला म्हणायचं भाविक गोवळ. त्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास आहे, अंगी विश्वासाची बळ. काय विश्वास होता? तेने स्थिरा
होता. तेने स्थिरावली बुद्धी. विश्वासामध्ये विश्वासाचं बळ होतं महाराज. निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेची फळ. असा विश्वास होता, निश्चय होता. तेने स्थिरावली बुद्धी. परिणाम असा झाला, बुद्धी स्थिर झाली. चंचल बुद्धी असते. अनेक बुद्धीचे तरंग. क्षणाक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. त्या बुद्धीच्या मागं पळालं तर अनेक बुद्धीचे तरंग होतात. कधी सद्बुद्धी, कधी दुर्बुद्धी. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको नारायण आता मजा ऐशे करी. भगवंता दुर्बुद्धी मनाची अशा प्रकारची येऊ देऊ नको ही प्रार्थना केली, ही मागणी मागितली. म्हणून ती बुद्धी आहे ती निश्चळ झाली. म्हणजे जिची चंचलता समाप्त झाली, स्थैर्य प्राप्त झालं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतःकरण पंचक किंवा चित्त चतुष्टय म्हटलं जातं. याच्यामध्ये ही सर्व शुद्धतेला प्राप्त झाल्यानंतर तेने स्थिरावली बुद्धी आणि काय रे पुढं निश्चळ झाली हरीच्या पदी. हरीच्या चरणावरती ती निश्चळ होऊन बसली. चंचलता समाप्त झाली. मग काय झालं त्याचा परिणाम? नाही बोडा बारा ओढा बारा नाही बोडा बारा ओढा बारा नाही बोडा बारा नाही बोडा बारा नाही बोडा बारा ओढा बारा नाही प्रपंचाविषयीचा ओढा राहिला नाही. विषयासंबंधीचा ओढा राहिला नाही. वस्तू संबंधाचा ओढा राहिला नाही. देह तादात्म्याचा ओढा राहिला नाही. अहम आणि ममतेचा ओढा राहिला नाही. नाही ओढा आणि त्यामुळे अहंकाराचा वारा लागला नाही. नाही ओढा वारा. मग काय झालं? चित्तामध्ये चैतन्याची जागृती झाली, म्हणजे ज्ञान झालं. चित्ती चैतन्याचा थारा. आणि असा चित्ती चैतन्याच्या थाऱ्यामध्ये प्राप्त झाल्यावरती एकरूपता झाली आणि भगवंताच्या संगतीमध्ये अनंत प्रकारचे खेळ खेळू लागले. हा अनुवाद
करती क्रीडा नाना रंगे. हे बालगोपाळ यांनाच गोपाळ बनायचं असतं. ज्याचं पवित्र मन आहे महाराज, यांच्या मनात पाप नाही. यांना जसं घडवावं ना, हे ओल्या मातीचा आकार आहे, गोळा आहे. याला जसं जसं कुंभार आकार देईल तसं तसं ते बनत असतं नाही. तसं आमच्या हरिभक्तीपरायण विशाल महाराजगिरीने ही लेकरं अशी आता जवळजवळ 30-35 लेकरं झालेली आहेत. संस्कार आहेत, वाजवणं आहे, गायन शिकवणं आहे, कीर्तन शिकवणं, भजन शिकवणं, गीता संता आता सध्या चालू आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, आता 1 महिनाभर पारायण चालू आहे. हे विद्यार्थ्याकडून पारायण घेतात, गावातली मंडळी बसते. अरे पोरं आपण सुधारले की आपोआप म्हातारी माणसं सुधरत असतील. म्हातारी वाया गेली तरी सुधरतील, पण अगोदर कोण सुधारलं पाहिजे? मुलं सुधारली पाहिजे. अशी लहान लेकरं संस्कार घडला पाहिजे. या मुलाचा परिणाम यांच्या आईवडिलावरती. आपला मुलगा काय करतो याची लाज आपल्या आईबापाला वाटते ना. आपले आईबाप गोपाळाबरोबर गोपाळ होण्याचा प्रयत्न करतात आणि होतातच. ही किमया आहे महाराज ही शिक्षण संस्थेची. म्हणून आमच्या हरिभक्तीपरायण विशाल महाराज गिरी मृदंग विशारद यूट्यूब चॅनलचे वारकरी, जी वारकरी यूट्यूब चॅनलचे चालक आणि त्यांची ही संस्था अशा प्रकारची बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था, संगीत सगळं काही त्याच्यामध्ये शिक्षण मिळतंय. आपणही जागे व्हा. आपल्या जवळ आहे संस्था, आपण ते केलं पाहिजे. जिथं आपल्याला परवडेल, जिथं जवळ आहे, जिथं चांगला संस्कार आहे, जिथं सुव्यवस्था चांगली आहे. मी जातीने ज्या ठिकाणी लक्ष घालतोय, काय कमी जास्त असेल तर पाहतोय, की आपलीच संस्था आहे, लोकांची संस्था नाही. तर ते आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करा, त्यांना शिक्षण देण्याचा. बरं नुसतं तेवढंच नाही, त्याच्याबरोबर त्यांना शालेय शिक्षण आहे, गाडीची जाणे येण्याची व्यवस्था आहे. अशा सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. काय कमी जास्त असेल तर आपण पाहतो, तिथे काही असेल अडचण असेल तर त्या अडचण निवारण करण्याचा यथामती यथाशक्ती अशा प्रकारचा प्रयत्न आमचाही चालू आहे. त्यांना जिथंही अडचण येईल तिथं त्यांनी मला सांगत राहतील आणि आपण त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य. अशा प्रकारची भूमिका आहे. तेव्हा सर्वांनी मिळून तिथेही सहकार्य केलं पाहिजे. काय सहकार्य करावं? आपली मुलं जी आहेत, लहान लहान मुलं असतील तर त्यांना वाजवण्याचा नाद असतो, कोणाला गाण्याचा नाद असतो, हे आपल्याला कळत नसतं. कधी डबा वाजतं ते, कधी काहीतरी थाळ्या वाजवतं ते. हे त्याला टाळाचा नाद आहे, त्याला वाजवण्याचा नाद आहे. त्याला शिकू द्या, त्याला चांगलं बनवा, त्याला कीर्तनकार बनवा. आणि जगाचा उद्धार करणारा एक जर पुत्र आपल्या पोटी जन्माला आला, जगाचा उद्धार करणारा, तर आपली कोटी कुळं उद्धारण पावतात महाराज. म्हणून आपल्याला विनंती आहे, जाता जाता हा आहे अभंगाचा आणि भावार्थ आपण थोडक्यामध्ये केलेला आहे. ही झालेली सेवा आता या काल्याच्या रूपाने याच ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. एकदा भजन करा. विठोबार खुमाई दिले पिढीदान, सोशिली पुतना विष पाजिताची स्तन, उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन. असा हा परमात्म्याचा खेळ आहे. अनेक प्रकारच्या लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. यमुनी नदीवरती गेलेल्या आहेत. काला संपन्न करण्याकरता सर्वांना बसवलेला आहे कमलाकार. आणि भगवान परमात्म्याने आणखीन जो काला केला त्याचं वर्णन शुकाचार्य करतायत. विभ्रद्वेनम जठरपटयो श्रंगवेत्रीचे कक्षे वामे पाणो मृसन कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिहारो हसे नर्मभि स्वये स्वर्गलोके मिशिति बुभुजे यज्ञपुप्पाल केली पुंडली ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु भगवान बाबा महाराज सद्गुरु वामन भाऊ महाराज जगद्गुरु नगद नारायण महाराज की ज्ञानेश्वर
दहीहंडी झाल्यानंतर सर्व भाविकांनी आरतीला वरावं. आरती झाल्यानंतर महाप्रसादाची योजना आहे. सर्व गावकरी मंडळींनी, समस्त भजनी मंडळ आले, वरगावचे आले, पंचक्रोशीतले आले, सर्वांनी काय करावं, महाप्रसाद घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे. शिंकेला वियले दुरे